नमस्कार विद्यार्थी मित्र हो इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रामधलं जे तिसरं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं जे प्रॅक्टिस सेट 1.1 आहे या प्रॅक्टिस सेट 1.1 चे क्वेश्चन नंबर सेकंड आणि थर्ड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा क्वेश्चन नंबर 1 आणि या प्रॅक्टिस सेटचा जो बेसिक पार्ट आहे त्याचे जे दोन व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्कीच बघा, म्हणजे हा पार्ट तुमच्या नक्कीच लक्षात येईल। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बाजूची जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर सुरुवात करूया। पहा आता इथे क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो अशा प्रकारचा आहे की राइट एन एपी वेअर फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी। काय काय दिलेलं आहे तर फर्स्ट टर्म दिलेली आहे जिला आपण ए ने डिनोट करतो, त्याचबरोबर कॉमन डिफरन्स दिलेला आहे ज्याला आपण डी ने डिनोट करत असतो। आता हा पार्ट मी बेसिक या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेला आहे। आता पहा इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा आता अशी एक असा एक सिक्वेन्स आहे, समजा एक क्रमिका आहे अशा प्रकारची आणि इथे आपण याला म्हणत असतो T1 ला काय म्हणत असतो तर पहिल्या पदाला T1 म्हणत असतो, नंतर हे सेकंड टर्म T2 म्हणतो, थर्ड टर्म T3 म्हणत असतो, त्याचबरोबर जी फर्स्ट टर्म आहे तिला आपण काय म्हणत असतो तर तिला आपण ए ने पण डिनोट करत असतो किंवा ए पण म्हणत असतो। मग आता बघा ज्याप्रमाणे आपण काय करतो की याच्यामधला कॉमन डिफरन्स आपल्याला जर काढायचा असेल तर दोन टर्म मधला जो कॉमन डिफरन्स सामान्य फरक आहे याच्यासाठी आपण काय करत असतो T2 - T1 करत असतो, म्हणजे पुढच्या पदातून जे आधीचं पद आहे ते वजा करत असतो, म्हणजे 4 - 2 2 येणार, 6 - 4 2 येणार, 8 - 6 2 येणार, 10 - 8 2 येणार। आता जर आपल्याला समजा समोरचं पद जर काढायचं असेल, पहिलं पद दिलेलं आहे, तुम्हाला जर समोरचं पद काढायचं असेल तर आपण काय करणार, बघा कॉमन डिफरन्स किती आहे याच्या प्रत्येकामध्ये 2 2 चा कॉमन डिफरन्स आहे, 2 चा फरक आहे, इथे 2 चा फरक आहे। मग आपण काय करणार याच्यामध्ये जर समोरचं पद आपल्याला पाहिजे असेल तर कॉमन डिफरन्स जो आहे तो काय करणार पहिल्या पदात ऍड करणार, म्हणजे 2 मध्ये जर आपण किती ऍड केले 2 मध्ये जर समजा 2 ऍड केले तर आपल्याला 4 मिळणार, इथे प्लस समजा इथे काय केले आपण 2 असे ऍड केले, हे प्लस केले 2, इथे 2 प्लस केले तर आपल्याला समोरचं पद मिळतं, बघा 2 + 2 4 हे पद, 4 + 2 6 हे पद। अशा प्रकारे आपल्याला ज्यावेळेस आपल्याला काय भेटते समोरचं पद भेटते ज्यावेळेस आपण कॉमन डिफरन्स काय करत जातो प्रत्येक पदामध्ये काय करत जातो ऍड करत जातो। मग आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, फर्स्ट टर्म ए दिलेली आहे, कॉमन डिफरन्स डी दिलेला आहे, तुम्हाला राईट आहे ना एपी, आपल्याला काय करायचं आहे अंकगणिती श्रेणी काय करायची आहे लिहायची आहे। मग जर लिहायची असेल तर इथे आपल्याला काय करायला लागेल पहा, सुरुवातीला इथे याला सोडून घेताना बघा ए म्हणजेच काय आपला तर फर्स्ट टर्म, म्हणजे T1 काय आहे तुमची तर T1 = 10 आणि कॉमन डिफरन्स काय आहे, कॉमन डिफरन्स आहे 5। मग आता T1 प्लस D जर केला तर आपल्याला काय मिळणार T2 मिळणार, काय मिळणार T2 मिळणार। मग पहा आता T1 काय आहे, T1 आहे 10 प्लस कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे 5 दिलेला आहे, बरोबर। आता 10 + 5 होतील तुमचे 15, म्हणजे ही झाली तुमची T2। नंतर आता सेकंड पहा, याच्यामध्ये सेकंड टर्म किती आलेली आहे आपल्याला T2 किती मिळालेला आहे 15 मिळालेला आहे। मग आता T2 मध्ये काय करणार, T2 मध्ये पण काय करणार कॉमन डिफरन्स ऍड करणार। आता T2 किती आहे बघा, T2 15 आलेला आहे तुमचा, म्हणजे इथे 15 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे 5 आहे, 5 बरोबर काय येणार तर आपल्याला काय मिळणार थर्ड टर्म मिळणार, समोरची टर्म मिळणार। म्हणजे याला व्यवस्थित एक काम करूयात, याला लिहून घेऊयात व्यवस्थित, T3 बरोबर असं लिहायला लागणार, T3 बरोबर काय करणार T2 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करणार, म्हणजे T3 मिळेल। देअरफॉर बघा इथे T2 काय आहे तर 15 आहे प्लस कॉमन डिफरन्स काय आहे 5 आहे, बरोबर आपल्याला मिळणार 15 + 5 म्हणजे किती तर 20। अशा प्रकारे काय करायचंय तुम्हाला समोरच्या टर्म काय करायचंय ऍड करायचंय। आता आणखी एक करून घेऊयात, पहा इथे आपल्याला T3 मिळालेली आहे, T3 बरोबर किती आलेलं आहे 20 आलेलं आहे, हे 15 है ना। आता आपण काय करणार T3 प्लस कॉमन डिफरन्स जर ऍड केला तर आपल्याला काय मिळणार T4 मिळणार, T4 बरोबर T3 + D। आता T4 बरोबर T3, आता T3 + D, T3 काय आहे 20 आहे, म्हणजे 20 प्लस कॉमन डिफरन्स काय आहे 5, बरोबर आपल्याला मिळणार 25। मग इथे
आपल्याला ही एक काय मिळालेली आहे, अंकगणिती श्रेणी मिळालेली आहे. म्हणून का आता आपल्याला काय सांगितलं होतं की ए आणि कॉमन डिफरन्स दिलेला राईट आणि एपी, देअरफॉर एपी इज इक्वल्स टू आपण लिहिणार अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणिती श्रेणी बरोबर काय आहे, पहिलं पद 5 आहे, 5 कॉमा दुसरं पद आपल्याला काय मिळालेलं आहे पहा, एक मिनिट, पहिलं पद 5 नाही आहे, पहिलं पद जे आहे ते 10 आहे, कॉमन डिफरन्स 5 आहे, 10 कॉमा सेकंड टर्म बघा इथे मिळाली आपल्याला 15 कॉमा नंतर किती येणार आपले 20 अधिक नंतर त्याच्यामध्ये 5 25 अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं कॉमन डिफरन्स इथे लिहून घ्यायचं. आता याच्यानंतर पहा सेकंड जे एक्झाम्पल आहे हे पण असं सोडवायचं आहे आपल्याला. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा इथे ए दिलेला आहे तुम्हाला, ए बरोबर -3 दिलेला आहे. ए बरोबर -3 म्हणल्यानंतर याला T1 पण म्हणणार आपण, म्हणजे T1 बरोबर काय आहे आपलं -3 आणि D काय आहे, D = 0. मग आता इथे काय करणार, T1 जर आपल्याला T2 पाहिजे असेल, T2 जर आपल्याला काय करायचे असेल, जर फाइंड करायचे असेल तर T2 फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तर T2 फाइंड करण्यासाठी T1 मध्ये कॉमन डिफरन्स काय करायला लागेल, ऍड करायला लागेल. म्हणजेच बघा T2 बरोबर T1 प्लस D. T1 काय आहे, तर T1 आहे -3 आणि याच्यामध्ये प्लस कॉमन डिफरन्स ऍड करणार म्हणजे हा येणार -3. आता हा मिळाला आपल्याला T2. T2 मिळाल्याच्या नंतर आता पहा इथे T3 काढणार. T3 जर आपल्याला काढायचा असेल तर T3 बरोबर काय येणार, T3 बरोबर T2 प्लस D. T2 काय आहे -3 प्लस D 0 -3. म्हणजे बा इथे समोर जसं जसं आपण ऍड करू तसं तसं काय होणार आपल्याला -3 मिळत जाणार. देअरफॉर एपी किंवा अंकगणिती श्रेणी बरोबर काय आहे, तर -3 -3 अप टू डॅश डॅश डॅश. इथे पण तसं तुम्ही लिहून घ्यायचं अप टू डॅश डॅश डॅश. नंतर थर्ड एक्झाम्पल पहा, इथे ए दिलेला आहे म्हणजे T1 आहे -7 आणि कॉमन डिफरन्स D आहे 1/2 म्हणजे हाफ अर्धा. आता T2 मिळवण्यासाठी T2 बरोबर काय, तर T1 प्लस D. T1 काय आहे आपला -7 म्हणजे हे -7 अधिक कॉमन डिफरन्स 1/2. आता याला सोडून घेऊयात. याला सोडवताना इथे बघा बेसाठी 14 म्हणजे -14 अधिक 1 हे येतील -14 प्लस 1 डिवायडेड बाय 2 आणि याला जर सोडवलं तर पहा याला सोडवलं तर काही हे प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे हे -13/2 13/2. नंतर आता हे 13/2 ही काय आपली T2 आहे पहा लक्षात घ्या. T2 म्हणजेच काय -13/2. आता T3 मिळवण्यासाठी T3 बरोबर काय, तर T2 प्लस D. आता T2 काय आहे तुमचा, T2 आलेला आहे -13/2 अधिक D म्हणजेच काय तुमचा 1/2. याला सोडून घेऊयात. बघा वरच्या वरच्याच -13 प्लस 1 याची ॲडिशन म्हणजे -13 अधिक 1/2 जशाला तसे. म्हणजे याला जर सोडवलं तर किती येतील हे, तर हे बघा प्लस मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -12/2 आणि याला जर सोडवलं तर हे किती येतील पहा. याला पॉईंट मध्ये पण तुम्ही लिहू शकता, ते वजा येतील बेसक 12 म्हणजे हे -6 येतील तुमची. मग इथे जर अंकगणिती श्रेणी जर आपल्याला लिहायचं झालं तर ती कशा प्रकारे लिहिणार आपण, तर पहा देअरफॉर एपी इज इक्वल्स टू, पहा आता इथे फर्स्ट टर्म काय होती -7 कॉमा सेकंड टर्म T2 आपल्याला काय मिळाला 13/2. आता -13/2 म्हणजेच काय, तर हे बघा इथे कितीचा भाग जाईल, बेसक 12 म्हणजे 6 आणि 1 उरेल पॉईंट देऊ 5 घेऊ 6.5. -7 कॉमा हे बघा मायनस येतील बरं का -6.5 कॉमा नंतर काय मिळाले आपल्याला -6 मिळाले कॉमा अप टू डॅश डॅश डॅश. समोर पण तुम्ही त्याला सोडू शकता. नंतर आता इथे चौथा एक्झाम्पल पहा. या चौथ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला,
-1.25 दिलेला आहे, म्हणजे T1 काय आहे तुमचा, T1 बरोबर -1.25 D दिलेला आहे तुम्हाला 3. आता तुम्हाला जर T2 पाहिजे असेल, पहा T2 बरोबर काय येईल, तर T1 प्लस D म्हणजेच काय, तर T1 काय आहे, पहा T2 काढत आहोत आपण -1.25 प्लस D आहे तुमचं 3. आता -1.25 मध्ये जर आपण काय केले, 3 ऍड केले समजा, है ना, तर हे किती येतील, हे बघा प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 3चं चिन्ह, म्हणजे हे 3 वजा 1.25 आहे, म्हणजे 3 मधून जर 1.25 आपण काय केले वजा केले तर हे तुम्हाला येतील 2.25. नंतर पहा इथे T2 झाल्यानंतर आता T3 काढून घेणार आहोत आपण. पहा आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आलं का, हे प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 2.25. आता हे T2 प्लस D करणार आपण, T2 प्लस D म्हणजे आपल्याला मिळणार काय, इथे T3 मिळणार. T2 काढला, T3 काढणार आहोत आपण. आता T2 काय आलेला आहे आपला 2.25 प्लस कॉमन डिफरन्स काय D 3 दिलेला आहे, म्हणजे 3 आहे ना, बरोबर. आता याच्यामध्ये 3 ऍड केले तर काय होतील, हे 3 आणि 2 5 म्हणजे हे 5.25. अशा प्रकारे आपली अंकगणिती श्रेणी आपल्याला मिळत जाणार. म्हणजे इथे लिहून घेऊया, देअरफॉर AP काय येईल, AP पहा फर्स्ट टर्म काय होती -1.25, सेकंड टर्म आपण T2 काढला इथे 2.25 कॉमा हे 5.25 अप टू डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे याला काय करायचं, सोडवायचं. त्याच्यानंतर पहा क्वेश्चन नंबर जो 5 आहे तो बघा काय आहे, A 6 आणि D -3. याला सोडून घेऊया. पहा T1 बरोबर काय तुमचा, तर 6 आणि कॉमन डिफरन्स D बरोबर काय आहे -3. आता T2 जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर T2 बरोबर काय येईल, तर T2 T1 प्लस D म्हणजे T1 काय आहे 6 आहे प्लस D काय आहे -3. आता याला जर सोडून घेतलं तर बघा हे 6 प्लस मायनस मायनस 3 म्हणजे 6 - 3 दॅट इज 3. T2 मिळालेला आहे आपल्याला. नंतर आता इथे T3 काढून घेणार. T3 बरोबर काय करणार, तर T2 प्लस D करणार. T2 काय आहे मिळाला 3 अधिक कॉमन डिफरन्स काय आहे -3 आहे ना. नंतर हे 3 प्लस मायनस मायनस म्हणजे हे 3 - 3 म्हणजे काय होणार, इथे येणार 0. नंतर याची एक आणखी एक टर्म काढून घेऊया. बघा आपल्याला T4 काढायचा आहे. आता T4 बरोबर काय येईल, तर T3 प्लस कॉमन डिफरन्स D म्हणजेच T3 काय आहे तुमचा 0 प्लस कॉमन डिफरन्स किती आहे -3 हे 0 प्लस प्लस मायनस हे काय प्लस मायनस मायनस म्हणजे -3 राहते. म्हणजेच इथे आपल्याला जी अंकगणिती श्रेणी मिळणार आहे ती कशा प्रकारची आहे बघा, देअरफॉर AP जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद काय आहे पहा, पहिलं पद आहे तुमचं 6, नंतर आहे मिळाला तुम्हाला काय मिळालेला आहे 3, नंतर आहे तुमचा 0, नंतर आहे तुमचा -3 अप टू डॅश डॅश डॅश. आता पहा शेवटचं उदाहरण याच्यामध्ये करून घेऊयात. बघा इथे T1 तुमचा काय आहे, T1 बरोबर आहे -19 आणि कॉमन डिफरन्स D तुम्हाला दिलेला आहे -4. आता याच्यामध्ये T2 जर मिळवायचा असेल आपल्याला तर काय करणार, T1 प्लस D करणार. T1 काय आहे तर -19 आहे आणि याच्यामध्ये प्लस करणार -4. आता याला सोडून घेणार. पहा -19 ॲज इट इज, हे प्लस मायनस मायनस हे 4. याला जर सोडवलं तर मायनस मायनस प्लस पण मायनस मध्ये राहतात. 19 आणि 4 हे 23 हे आले 23. आता इथे T3 काढून घेऊ. पहा T3 बरोबर काय येणार T2 प्लस D. T2 काय मिळाला आपल्याला -23 प्लस D काय आहे -4. याला जर सोडून घेतलं तर हे -23 ॲज इट इज, हे प्लस मायनस मायनस हे तुमचे 4 आणि
मायनसची ॲडिशन, मायनसमध्ये काय येईल 23 आणि 4 हे येतील तुमचे 27. नंतर आणखी एक काढून घेणार इथं समोर T4 बरोबर काय तर T3 प्लस D. आता T3 काय आलेला आहे -27 प्लस करणार याच्यामध्ये कॉमन डिफरन्स -4 बरोबर. हे -27 ॲज इट इज, हे प्लस मायनस मायनस हे 4 आणि 27 आणि 4 किती येतील -31. पहा तर आता आपल्याला इथे EP मिळालेली आहे. देअरफोर इथे असं लिहूयात की EP म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन अंकगणिती श्रेणी बरोबर. पहिलं पद काय होतं बघा -19. नंतर सेकंड टर्म आपल्याला -23 मिळाली. ही थर्ड टर्म -27, फोर्थ टर्म -30, 31 अप टू डॅश डॅश डॅश. तर अशा प्रकारे याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. इथे चौथं एक्झाम्पल पहा, थोडस आपण परत करणार आहोत. इथे काय दिलेलं आहे तर T1 आहे तुमचा -1.25 आणि D आहे 3. आता याच्यामध्ये काय करत असतो आपण की आता T2 जर आपल्याला फाइंड करायची असेल तर T2 फाइंड करायची असेल तर आपल्याला काय करायला लागणार, इथे कॉमन डिफरन्स याच्यामध्ये ऍड करायला लागणार. तर मग T2 बरोबर T1 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करू, T1 प्लस D म्हणजे T1 काय आहे तर -1.25 आणि कॉमन डिफरन्स आहे D म्हणजेच 3. तर आता इथे याला ज्यावेळेस सोडवणार तर पहा आता इथे हे प्लस मायनस मायनस होतील, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये येईल. परंतु हे जर 3 वजा आपण काय केले 1.5 केली म्हणजे 1.25 जरी केली 1.25 तर इथे आपल्याला 2 झिरो द्यायला लागतील. आणि हे बघा इथे 2, इथे 10, इथे 9, इथे 10 म्हणजे हे इथे 5, इथे 7 आणि हे 1 म्हणजे 1.75 आणि हे पॉझिटिव्ह येतील 1.75. नंतर जर T3 फाइंड करायचा असेल तर T3 बरोबर पहा T2 प्लस D करू. आता T2 काय आहे 1.75 आणि इथे D आहे 3 म्हणजे हा येईल तुमचा 4.75. नंतर जर T4 काढायचा असेल तर T4 बरोबर T3 प्लस D म्हणजे T3 आहे 4.75 प्लस 3 म्हणजे 7.75. तर अशा प्रकारे आपली जी EP आहे ती काय आहे तर -1.25 कॉमा 1.75 कॉमा 4.75 आणि 7.75 5 टू डॅश डॅश डॅश. तर अशा प्रकारे करायचं आहे. फक्त इथे काय झालं होतं की आपण ज्यावेळेस हे प्लस मायनस केलं होतं त्यावेळेस आपण 25 लिहिले होते, त्याच्यामुळे हे आपण काय केलेलं आहे परत एक्झाम्पल केलेलं आहे. तर अशा प्रकारे आज इथेच थांबूयात. बघा क्वेश्चन नंबर जो थर्ड आहे मी सुरुवातीला बोललो होतो की थर्ड पण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू परंतु होणार नाही. आता सेकंडच्या नंतर जो थर्ड क्वेश्चन आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर थांबूया इथेच. नमस्कार.